मित्रांनो आपल्याकडे पुरावा उपलब्ध आहे. आपण आतापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढे या ठिकाणी काम केलेली आहेत. आपण पाहिला असेल जवळजवळ 7 लाख रुपयाचा जो रस्ता आहे बस स्टँड पासून आपल्या मस्किनच्या घरापर्यंत आपण आपल्या कार्यकाळामध्ये मंजूर करून आणला आणि तो पूर्ण केला. त्यानंतर माननीय खासदार साहेब आहेत त्यांच्या स्थानिक निधीमधून आपण 15 लाख रुपयाचा रस्ता अशोकरावजी बिरगड यांच्या घरापासून ते कब्रस्तान पर्यंत केलेला आहे. त्याचबरोबर 7 लाख रुपयाचा रस्ता जो आहे आपण तो बस स्टँड पासून अशोकरावजी बिरगड यांच्या घरापर्यंत केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल शाळेच्या बाजूची जी गल्ली आहे तिथून त्या लोकांना गावामधून घराच्या बाहेर जरी पाय टाकायचा तर चिखलातून पाय टाकून बाहेर निघावं लागत असे. आपण त्या ठिकाणी 7 लाख रुपयाचा प्युअर ब्लॉक टाकून त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे. मित्रांनो 75 वर्षापासून कोणालाही जमलं नाही असं काम आपल्या हिंदू बांधवांची जी स्मशानभूमी आहे ते काम 75 वर्षापासून पेंडिंग होतं. त्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते काम आता आपण चालू केलेलं आहे. ते काम मार्गी लागलेलं आहे. त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील 10-15 लाख रुपये आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज वर खर्च केला. वर्गखोली असेल 12 लाखाची ती वर्गखोली आणली. तुळशीराम महाराजांचं सभामंडप असेल ते सभामंडप आणलं. विद्युतीकरणाची कामं केली. जलजीवन मिशनचं काम जरी आपलं अंतिम टप्प्यात आलेलं आहे चालू झालं नाही पण मी तुम्हाला या ठिकाणी 100% शब्द देतो कोणाच्या बांधणीचे काम चालू करण्यापासून आणि ते गावात पाणी आणण्यापासून आपल्याला रोखू शकणार नाही. आणि तुम्ही तुम्हाला करून दाखवून या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला असा शब्द देतो पाणी देखील आपल्याला ग्रामपंचायतीचे उपलब्ध होईल. असे अनेक कामं आपण तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी या गावामध्ये केलेली आहेत. तुमचं जे प्रेम आजपर्यंत आपल्याला मिळालं तुम्ही जो विश्वास आजपर्यंत माझ्यावरती टाकला तो विश्वास त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं नाही. कधीही वैयक्तिक लाभाचा विचार केला तर 103 हा एकमेव पट्टा आहे तुमच्या गावचा. 103 विहिरी हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीने जमलं नाही की आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करून दाखवलं. 103 विहिरी आपण मंजूर जोगाळा गावात केल्या. त्यानंतर कोठ्याचा एमआरजीएस मधून विषय असेल कोठे देखील 73 आपण मंजूर केलेले आहेत. 255-56 घरकुल आपण मंजूर केले आणि ते सगळ्यांना त्यांचा लाभ देखील दिलेला आहे. 90% लोकांना घरकुलांचे पहिले हप्ते पडलेत काहींना दुसरे हप्ते पडले. जे 10% लोक आहेत त्यांचा देखील आपण पाठपुरावा करतोय. मराठवाड्यामध्ये 1 नंबरला दुधाळा हे गाव आहे जे प्रधानमंत्री आवास योजनेतून जे आपल्याला सर्वे करायचे होते. मी स्वतः त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच असतील सदस्य असतील त्याचबरोबर हलबर्गे साहेब ग्रामविकास अधिकारी असतील आणि सर्वांनी आणि गावातले आपले ऑपरेटर असतील ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी असतील या सर्वांनी देखील मोलाचं सहकार्य केलं. निम्या रात्रंदिवस कधीही त्यांनी कामाचा कटाळा केला नाही. त्यांना ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस आले आणि त्याचा परिणाम मराठवाड्यात आपलं गाव 1 नंबरला आहे. 577 लोकांचा सर्वे आपण डोर टू डोर जाऊन केलेला आहे आणि लवकरच या घरकुलांना देखील मंजुरी मिळणार आहे. मी माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपण देवाच्या दरबारात उभे आहेत. मी कधीही कोणत्या गोरगरिबाच्या कोणत्याही गरीब व्यक्तींच्या घरात समजा त्यांच्या मुलाच्या तोंडात जाणारा घास जो आहे तो मी कधीच बळकावलेला नाही. कुणाचा 1 रुपया खाल्लेला नाही. कुणाचा 1 रुपयाचा मिळला नाही. जे काय केलं सगळं तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपण ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान झालो होतो. आपल्याला भ्रष्टाचार करायचा नव्हता. कुठला 1 रुपया आपण अद्यापपर्यंत कुठल्याही कामात कुणीही मी तर असं म्हणतो ग्रामसभा आता तुम्हाला सांगतो आपण नेहमी ग्रामसभा घेतो. मी तर असं नेहमी करत असतो की आपल्याला कोणतरी हिशोब विचारला पाहिजे कुठं काय केलं पैसे कुठं खर्च केले. कारण या जे काय ग्रामपंचायतीने येणारे पैसे आहेत ते कोणत्या एका सरपंचाचे किंवा मेंबरचे नसून ते तुमच्या सगळ्यांचे पैसे आहेत. मित्रांनो 1-1 रुपया तुमच्या सगळ्यांचा आहे. 15वा वित्त असेल 15वा वित्त देखील प्रत्येक व्यक्तीला एवढे पैसे असे शासनाने आखून दिलेले आहेत. म्हणून त्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये देखील तुमच्या सगळ्यांचा वाटा असतो. तुमच्या सगळ्यांचे ते अधिकाराचे पैसे असतात. मित्रांनो म्हणून जेवढं शक्यवान झालं तेवढं आपण केलेलं आहे. यापुढे देखील तुम्हाला सांगतो आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 92 लाखाची कामं आपण प्रस्तावित केलेली आहेत आणि 100% 92 लाखाची कामं आपण मंजूर करून आणू. त्याचबरोबर
आपण पाहिला असेल दुगाळा तांडा जे आहे, दुगाळा तांड्यामध्ये विलासभाऊ राठोड आहेत, त्यांनी देखील मोलाचे सहकार्य केलेलं आहे. त्यांनी 4 वर्गखोल्या त्या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहेत आणि ते काम पूर्ण करून दाखवलेलं आहे. सगळ्या शाळाच्या इमारती मोडकळीस झालेल्या होत्या, त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं. त्यानंतर लहान तांडा सुधार योजना, लहान तांडा वस्तू सुधार योजनेतून आपण त्या ठिकाणी 10 ते 12 लाखाचे वस्तू तांड्यामध्ये बसवलेले आहेत. अशी अनेक कामं आपल्याला जेवढं शक्य आहे ते केलेलं आहे, परंतु आपल्याला वेळ कमी पडला. माझा कार्यकाळ हा खूप कमी होता आणि त्या कमी कार्यकाळामध्ये जेवढं होईल तेवढं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण करून दाखवलेलं आहे. या देखील अशा पैसा लागू होण्याच्या अगोदर 92 लाख रुपये आपण या गावासाठी आणून दाखवू. त्याचबरोबर आपलं जे आरोचं काम आहे ते देखील त्यामध्ये चिलिंग मशीन बसवायची बाकी आहे, पण ते पण लवकरच आपण पूर्ण करू. ते देखील काम आपण केलेलं आहे. अशा अनेक कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत आणि यापुढेही ती करत राहू. तुमच्या सर्वांचा प्रेम विश्वास असाच राहू. या ठिकाणी जमलेले सर्व सरपंच असतील, सदस्य असतील, कार्यकर्ते असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, कर्मचारी असतील आणि माझे सगळे जेवढे सगळे माझे भाऊ असतील, या ठिकाणी सगळे जमलेले जे भाऊ आहेत, सर्वजण या ठिकाणी आलात. सर्वांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय मल्हार, जय शिवराय, जय बिरसा. अस्सलाम वालेकुम. जय शिवालाल, शिवालाल महाराज की जय.